आहेत. नीलमताई, मुळात या सगळ्या पत्रकार परिषदेतनं असं म्हटलेलं आहे शरद पवारांनी की शहाण्यांना लोकांची मानसिकता समजेल. हे कोणाला उद्देशून आहे हे तुमच्याही लक्षात आलं असेल. यावरती तुमची काय प्रतिक्रिया किंवा शरद पवार जे बोलतायत त्यावरची तुमची प्रतिक्रिया द्या. त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं काही मला योग्य वाटत नाहीये, कारण एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते त्याच्या संदर्भात बोलतील. परंतु आता उदय निरगुडकर आहेत, धर्मेंद्र धुळे आहेत, बल्लाळ आहेत आणि प्रेक्षक पाहतायत आणि ऐकतायत. तर एक तर पहिली गोष्ट, पवारसाहेब जेव्हा एखादं स्टेटमेंट करतात तर ते अर्थात ही सुरुवात आहे. तो पाण्याच्या वरती जो बर्फ असतो त्याचा 1/8 तुकडा फक्त वर असतो, तसं बाकीचा सगळं काय त्यांच्या मनामध्ये आणि काय नाही त्याच्या संदर्भात निरगुडकरांनी अगदी बरोबर आठवण करून दिली की त्यांची स्वतःची कशी तयारी होती आणि आता तशी स्थिती दिसत असताना सुद्धा ते काही करत नाहीयेत. मुळामध्ये आता महाविकास आघाडीचा इतकं त्यांनी संघर्ष करून सगळं ती एक समन्वय घडवला. त्याच्यानंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आता यश हे कधी धवलत असतं, पण तरी सुद्धा अगदी मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा अनेक विषयांच्या मध्ये ते स्वतः सत्ताधारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम करून जे काही त्यांनी यश मिळवू शकले नव्हते त्याच्याबद्दल ते आता ज्यांना सरकारला 2 वर्ष झाली आहेत किंवा 4 वर्ष झाली आहेत त्यांना ते सगळे प्रश्न विचारत होते. आणि त्याचबरोबर मध्यंतरी त्यांनी एक विधान केलं होतं की जे मला स्वतःला फार जिव्हारी लागलेलं आहे विधान, एक शिवसैनिक म्हणून. आणि त्याच्यात ते असं म्हटलं होतं की माझी इच्छा होती की शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर पडावं आणि ते आम्ही साध्य केलं, असं ते एका मुलाखतीत बोलले होते. त्यामुळे ते कशासाठी अंतर पडायला हवं होतं ते सुद्धा स्पष्ट झालं की त्याच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढलीच नसते. आणि सांगलीमध्ये सुद्धा आता आपण बघतोय की शेवटी कोणाबरोबर कोणी जावं हा उद्धव ठाकरे आणखीन शरद पवार साहेब यांच्यामधला प्रश्न आहे. परंतु मला असं वाटतं की शिवसेनेला असं दूर करण्याच्या पाठीमागे त्यांचा जो हेतू होता तो 2014 ते 2019 या काळामध्ये जेव्हा आम्ही भाजपच्या बरोबर होतो त्यावेळेला आम्हाला, म्हणजे मला तरी स्वतःला लक्षात आला नव्हता, कारण उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, त्याबरोबर विधिमंडळात तो प्रश्न घ्यायचा, मग तुम्ही पण विरोधी पक्षात नाही आहात, तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात पण तुम्ही पण या प्रश्नावर बोला, अशा प्रकारे जेव्हा विधानसभा आणि विधान परिषदेतले आमदार बोलायचे त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की हे बोलतायत म्हणजे त्या प्रश्नावरती बोलत आहेत, परंतु त्याचा हेतू वेगळा होता. ते